मला हे सगळ्यांच्याच निदर्शनास आणून द्यायचं आहे की एक महामार्ग जेव्हा बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो। 12,000 कोटीची गुंतवणूक जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करतो त्यातला परतावा हा 12,000 कोटीपेक्षा कितीतरी जास्त असतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेला तो विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता तो निर्माण करतो। आणि म्हणूनच जगातले सगळे देश हे कर्जातनंच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात, कारण अर्थव्यवस्थेचा नियम आहे की तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतलं तर ते उत्तम कर्ज मानलं जातं, त्यातनं विस्तार होतो, अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो, अर्थव्यवस्था बळकट होते आणि त्यातनं रोजगार निर्माण होतं। काही लोकांनाही सवय ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात। असाच समृद्धीला विरोध या लोकांनी केला होता। आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचं चित्र बदललेलं आहे आणि विशेषतः मराठवाडा आणि जो दुष्काळी पट्टा आहे याचं चित्र जर बदलायचं असेल तर शक्तिपीठ महामार्ग हा त्याचं उत्तर आहे। शक्तिपीठ महामार्ग हा केवळ ॲक्सेस कंट्रोल रोड नाही आहे। आमचा प्रयत्न आहे की शक्तिपीठ महामार्गाच्या या संपूर्ण स्ट्रेचमध्ये प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये 500 ते 1000 शेततळी आम्ही तयार करणार आहोत। शक्तिपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात तिथे आम्ही ब्रिजकम बंधारे बांधणार आहोत आणि त्यातनं पाणी अडवणार आहोत। त्यामुळे दुष्काळी भागामध्ये याचा जलसंवर्धनाकरता आणि जलपुनर्भरणाकरता एक मोठा उपयोग देखील होणार आहे आणि यासोबत याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी देखील आम्ही तयार करणार आहोत। त्यामुळे मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र पूर्णपणे बदलणारा असा हा शक्तिपीठ महामार्ग आहे। बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही। त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही। तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल। शेतकऱ्यांचे पंचनामे झाले परंतु अजून मदत नाही, शेतकरी प्रतीक्षेत आहे। पंचनामे आणि मदत ही रेग्युलर होत असते, मागच्या काळातही केली है, पुढे होईल। आज मुझे ये बताते हुए बहुत खुशी है कि महाराष्ट्र की महावितरण कंपनी महाडिस्कॉम कंपनी जो महाराष्ट्र में पावर सप्लाई करती है, महाराष्ट्र के इतिहास में पहली बार इस कंपनी ने 2025 से लेकर 2030 तक जो टेरिफ पिटीशन मंजूर की है उसके तहत बिजली के रेट ये हम कम करने जा रहे हैं। इसमें सबसे महत्वपूर्ण ये है हमारे 70% ग्राहक जो हमारे रेसिडेंशियल ग्राहक है इनका बिजली का बिल 26% से हम लोग कम कर रहे हैं। और ये इसलिए भी महत्वपूर्ण है कि पिछले 20 साल का अगर हम ट्रेंड देखें तो हर साल